वारीची पवित्रता जपा, संतांची शिकवण विसरू नका. वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर सेवा, समर्पण, प्रेम, समानता आणि विठ्ठल भक्तीचा अखंड सोहळा आहे. लाखो वारकरी निस्वार्थ भावनेने सेवा करतात आणि भाविक प्रेमाने दान करतात. म्हणून सेवेचा अपमान म्हणजे वारकरी परंपरेचा अपमान होय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि सर्व संतांनी प्रेम, नम्रता आणि परस्पर सन्मानाचा संदेश दिला. त्यामुळे वारीची मर्यादा राखा हीच खरी संतांची शिकवण आहे. वारीत दिलेले अन्न, पाणी किंवा इतर साहित्य कोणाच्याही स्वार्थासाठी नसून भाविकांच्या सेवेसाठी असते. म्हणून दानाची लूट नको, दानाचा सन्मान करा. श्रद्धा ही प्रत्येकाची पवित्र भावना आहे. श्रद्धेचा अवमान करून भक्तीची सेवा होत नाही. तसेच सेवेत अडथळा आणणे म्हणजे भाविकांच्या विश्वासाला अशा कृतींमुळे वारीच्या पवित्र वातावरणाला बाधा पोचते. वारकरी संस्कृतीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संतांचा मार्ग हा प्रेम, दया, संयम आणि सेवेचा आहे. भक्ती नव्हे, बळजबरी हा संतांचा मार्ग नाही. तसेच दानावर डल्ला मारणे ही सेवाभावाची नव्हे, तर सेवा, समता आणि परस्पर सन्मान. चला आपण सर्व मिळून संतांची शिकवण जपूया, सेवाभावाचा सन्मान करूया आणि वारीची पवित्रता कायम राखू.